हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता तुम्हा सर्वच बहिणींना लागलेली असेल. तत्पूर्वी ज्याही बहिणींना 17वा हप्ता आणि 18वा हप्ता भेटलेला नाहीये, ज्यामुळे त्यांना आता 19वा हप्ता भेटणार का? म्हणजेच सोबत 19 प्लस 17, 18 हे हप्ते भेटणार का? म्हणजेच पेंडिंग हप्ते भेटणार का? त्याचबरोबर ई-के-वाय-सीची जी नवीन प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे का? त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, जो विनंती अर्ज काय होत आहे, व्हायरल होत आहे, तो खरंच योग्य आहे का? अनेक बहिणींनी प्रश्न विचारले, की "दादा मला विनंती अर्ज भेटलेला नाहीये. ते सगळं फेक आहे." सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, आदितीताई तटकरेंनी बघा 181 हा टोल नंबर दिलाय. 181 हा टोल नंबर दिलेला आहे आणि या टोल नंबरला जाऊन तुम्ही आपला जे इश्यूज आहे, इथे मांडू शकता आणि इथे तुमचे जे ज्याही कारणास्तव तुमचा अर्ज बंद झालेला आहे किंवा तुमचा लाभ बंद झालेला आहे त्याचे कारण तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. सगळंच डिटेलमध्ये इन विथ प्रूफ सहित तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हा अशा पद्धतीचा विनंती अर्ज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आला आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. हे लाडक्या बहिणींनो, त्या जिल्ह्यातील त्या विभागातल्या एखाद्या व्यक्तींनी किंवा काही व्यक्तींनी ज्यांना YouTubeवर व्ह्यूज पाहिजे आहे. YouTubeवरून काय करायचं आहे? फक्त पैसा कमवायचा आहे आणि लाडक्या बहिणींना काय म्हणजे गंडवायचं आहे. अशा व्यक्तींनी हा अशा पद्धतीचा अर्ज बनवलेला आहे. बरोबर? अजूनही अशा पद्धतीचा कुठलाही अर्ज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला नाहीये. कारण की जी ई-के-वाय-सी प्रक्रिया होती, ज्या बहिणींची चुकलेली होती, त्या बहिणींसाठी अशा पद्धतीचा हा फॉर्म असणार आहे. पण हे अजूनही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं नाहीये. कोणत्यातरी YouTube चॅनलने असेल किंवा कोणत्यातरी व्यक्तीने असेल, की असा फॉर्म बनवला आणि तो काय केला लाडक्या बहिणींसमोर आणला. तर लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीची कोणतीही ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झालेली नाहीये आणि हा जो फॉर्म असेल, होईलही चालू, की जे अंगणवाडी सेविकांमार्फत आपण ई-के-वाय-सी करणार आहोत, होईलही चालू अशा पद्धतीचा फॉर्म. पण अजून सुरू झालेला नाहीये. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, दुसरा मुद्दा इथे सांगायचा आहे, की ही जी अशा पद्धतीचा जर फॉर्म आला वाडी सेविकांमार्फत, तर तुम्ही एवढं लक्षात घ्या, हे फक्त ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली आहे, त्या बहिणींसाठी असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच बहिणींसाठी असणार आहे का? तर नो. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकलेली आहे त्यांच्यासाठी असणार आहे. म्हणजे त्यांनी होयच्या जागी नाही, नाहीच्या जागी होय किंवा जे ऑप्शन्स निवडताना चुका केल्या आहेत, त्या बहिणींसाठी असणार आहे. मग ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाहीये, अशा बहिणींसाठी काय? अशा बहिणीसाठी आदिती तटकरे मॅमनी लवकरात लवकर काय करायला पाहिजे लाडक्या बहिणींनो, की अ, जे ई-के-वाय-सी पोर्टल आहे पुन्हा सुरू करायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा लाभ सुरळीत पुढे सुरू ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही जर बघितलं असेल, आपण इतके आंदोलन केले महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, काल माझा व्हिडिओ आला नाही. तर काल मी नागपूर जिल्ह्यामध्ये होतो. नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करत होतो. बरोबर? नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करत होतो आणि त्याच्या माध्यमातून काल माझा व्हिडिओ येऊ शकला नाही. बरोबर? आणि हे सगळं लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी केलं जात आहे, फक्त तुमच्यासाठी. आणि त्याच्याच माध्यमातून जर तुम्ही बघितलं असेल, 23 जानेवारीला आदितीताई तटकरे यांनी स्वतःच्या Facebook हँडलला काय द्यायला त्याला पोस्ट टाकायला सुरुवात केली आहे. जर तुम्ही बघितलं शेवटच्या 4 दिवसांमध्ये 2 पोस्ट आलेले आहेत. अंगणवाडी सेविकांमार्फत ही के-वाय-सी जी प्रक्रिया चुकली आहे, त्याची पडताळणी होणार आहे आणि दुसरी ही या पद्धतीची काय आली आहे लाडक्या बहिणींनो, पोस्ट आलेली आहे. म्हणजे मी सादर केलेला आर-टी-आय आणि आपण केलेलं आंदोलन याच्या माध्यमातून आपल्याला यश मिळताना दिसत आहे. पण जोपर्यंत आपला लाभ मिळणार नाही किंवा सुरळीत चालू होणार नाही, तोपर्यंत आपल्याला आंदोलन आणि आर-टी-आय हे सरकारला प्रश्न विचारण्यासाठी योग्य माध्यम आहे, हे आपण करणं गरजेचं आहे. अन्यथा लाडक्या बहिणींनो, आपला लाभ बंद होऊ शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडला. बघा इथे दिलाय. चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झालेल्या आहेत. मग आतापर्यंत झोपलं होतं का हे सरकार? बोगस आहे, ढोंगी सरकार आहे, नालायक सरकार आहे. आतापर्यंत झोपलं होतं का? आपण तर पहिलेच सांगितलं होतं, की प्रश्न चुकीचा आहे. मग तेव्हाच त्यांनी का नाही केलं? हाही सर्वात मोठा प्रश्न आहे लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठा प्रश्न आहे. या व योजनेशी संबंधित इतर तक्रारीचे शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 181 हा नंबर जारी केलेला आहे.
याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. आता हे जे जे तुम्हाला आता कॉल करतील, तुम्ही कॉल कराल आणि तिकडनं बोलेल, तर लाडक्या बहिणींनो, ते सगळे लोक सरकारकडून ट्रेन झालेले आहेत. सरकारकडून ट्रेन झालेले आहेत. तुम्हाला ते फोनवर एंटरटेन करतील ते सुद्धा माहिती नाहीये. म्हणून आपल्याला आंदोलन पुन्हा सुरू करावं लागेल. आंदोलन पुन्हा सुरू करावं लागेल आणि आर-टी-आयचं अजूनही उत्तर आलेलं नाहीये. जर आलं नाही तर मी पुन्हा लाडक्या बहिणींनो आंदोलन म्हणजे आर-टी-आयला टाकणार आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणी पुण्यामध्ये राहतात? कारण की मी सध्या आज पुण्यामध्ये आलेलो आहे. आपण पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन करू शकतो. तुम्ही स्वतःचं नाव आणि स्वतःचा जिल्हा एका कमेंट बॉक्समध्ये टाका आणि लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. कारण जर आपण असं केलं नाही तर सरकार आपला लाभ बंद करणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भरल्यास या सुविधांचा लाभ घ्यावा. पण आदितीताई, तुम्हीच बघा हो, तुम्ही स्वतः महिला आहे आणि महाराष्ट्रातील इतक्या गोरगरिबीन बहिणी आहेत, तुम्ही त्यांच्या समस्या समजून घेत नाही आहेत. तुम्ही ई-के-वाय-सी संपायच्या अगोदरच ही प्रोसेस करायला पाहिजे होती. जी 31 तारीख आहे ना, ती 31 तारीख वाढवून द्यायला पाहिजे होती आणि आज 23 जानेवारी आहे. तुम्ही ती तारीखही वाढवली नाही आहे आणि तुम्ही म्हणता टोल नंबर जारी केलेला आहे. खरंच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटतं का हे टोल नंबर आपल्या समस्या सोडू शकतं? तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. तुम्हाला लाडक्या बहिणींनो आंदोलन करणं गरजेचंच आहे. तुमचा लाभ सुरू होणार नाही. करोडो बहिणी मी सांगतोय बघा, अल्मोस्ट 50 लाखापर्यंत बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही. त्यानंतर 24 लाख नंबर पुढे आलेला आहे, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली आहे, लाभ बंद झालेला आहे. आणि सोबतच असंख्य लाडक्या बहिणी अशा ठरल्या होत्या लाडक्या बहिणींनो, की त्यांचा आता जानेवारीचा हप्ता भेटणार नाही. कारण निकष. ई-के-वाय-सी तुम्ही केली आहे, पण आता तुम्ही निकषामध्ये बसतात की नाही हे चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा लाभ काय होईल? बंद केला जाईल. समजून घ्या लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. योजनेशी संबंधित सर्व शंकांचे, तक्रारींचे निवारण 181 या हेल्पलाईन नंबरवर केला जाणार आहे. तर हे सुद्धा फक्त आणि फक्त ढोंगीपणाचं एक महत्वाचं साधन आहे. ढोंगी आहे, बोगस आहे. महाराष्ट्रातील तिन्ही भाऊ ज्या पद्धतीने या लाडकी बहीण योजनेला राबवत आहे, आता निवडणूक होती म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे दुसऱ्या ठिकाणी वळवले आणि तुम्ही आता हे ढोंगीपणाचं झोपल्याचं नाटक करताय, तर हे महाराष्ट्रातील बहिणी खपून घेणार नाही आहेत. लाडक्या बहिणींनो, जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सरळ सांगतोय की मत करू नका. त्याचबरोबर बघा, लाडकी बहीण योजना मोठी अपडेट, या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये होणार कायमचे बंद. याचे कारण समोर आलेले आहे. म्हणजे काय? ज्या बहिणींना नोव्हेंबर मध्ये पैसे भेटलेले नाही, ई-के-वाय-सी चुकल्यामुळे. सोबतच ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नाही, त्यांचा डिसेंबरचा हप्ता बंद झाला. आता कोणाचा हप्ता बंद होणार आहे? ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली आहे आणि त्यांची ई-के-वाय-सी योग्य आहे. योग्य आहे म्हणजे काय? आता तुमचं काय केलं जाईल? निकष तपासले जाईल. निकष. तुम्ही निकषामध्ये बसतात की नाही, म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे की नाही? त्यानंतर तुमच्याकडे फोर व्हीलर आहे की नाही? एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहे का? आत्ता पडताळणी होणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ हे ढोंगी सरकार, बोगस सरकार बंद करणार आहे. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींना म्हणतोय, प्रत्येक बहिणींना, हे बघा आजची न्यूज आहे. 25 जानेवारी 2026 सकाळी 8:02 न्यूज आहे. म्हणून मी लाडक्या बहिणींना म्हणतो, तुमचा सपोर्ट असणं आता गरजेचं आहे. आंदोलन करणं शिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही. आंदोलन करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आर-टी-आय तर आपण टाकलंय. आपण दुसराही आर-टी-आय या ठिकाणी आता उपस्थित करणार आहोत. सरकारने जर येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्याला रिप्लाय नाही दिला किंवा या वीकमध्ये रिप्लाय दिला नाही, तर आपण दुसरा आर-टी-आय सरकारच्या विरोधात टाकणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेची संपूर्ण जेही गोष्टी घडलेल्या आहेत, सरकारने ज्या लाडक्या बहिणींचा पैसा बंद करून इलेक्शनसाठी वापरलाय, सगळं आपण पुढे आणणार आहोत. तर बघा लाडक्या बहिणींनो, पेंडिंग लाभ मिळणार का? पेंडिंग लाभ मिळणार का? याचं उत्तर सध्या माझ्याकडे नाहीये, पण आपण यासाठी लढणार आहोत आणि आपल्याला 17, 18, 19 हे सगळे हप्ते भेटायला पाहिजे. कारण हे सरकारच्या चुकीमुळे बंद झाले आहेत, लाडक्या बहिणींमुळे नाही. ई-के-वाय-सीची नवीन प्रक्रिया आलेली आहे, ती अजून सुरू झालेली का? याची प्रोसेस सुरू झालेली नाही. जो फॉर्म आलेला होता
ते काही लोकांनी बनवलेलं आहे. काही घाबरू नका. चुकीचं आहे सगळं ते. जेव्हा सुरू होईल तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर योग्य ती माहिती दिल्या जाईल. खुशखबर आहे का? येस, खुशखबर आहे. तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही इथे या ठिकाणी विचारू शकता. 181ला कॉल करू शकता. पण मलाही हे वाटतं सरकारचं ढोंगपणा इथून दिसून येत आहे. सरकारने आपली बाजू कमकुवत आहे, म्हणूनच असं केलेलं आहे. हे असं नंबर वगैरे जारी केला. किती लावले तर नंबर लागतच नाही. आणि त्यानंतर आंदोलन आणि आर-टी-आयला जितका तुम्ही सपोर्ट केलाय, अजूनही सपोर्ट करत राहा. म्हणजे आपला लाभ पुन्हा काय होईल? चालू होईल. अन्यथा हे सरकार आपला लाभ चालू करणार नाहीये. अंगणवाडी सेविकांना अजून आदेश आलेले नाहीये, की तुम्ही ई-के-वाय-सी जी चुकली होती त्याला रेक्टिफाय करा. ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होतील. पण लाडक्या बहिणींनो, आंदोलन आणि आर-टी-आय मागे येता कामा नये. जोपर्यंत आपला लाभ सुरू होत नाही तोपर्यंत. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये.